मित्रांनो, मुलांसाठी शिक्षण महत्त्वाचं की मुलांसाठी फक्त संपत्ती गोळा करणं महत्त्वाचं? तर मग ऐका, एक छोटीशी गोष्ट आहे मित्रांनो. दोन मुलं होती, ती दूरच्या प्रवासाला जाण्यासाठी निघाली. एकाच्या आईने सगळं त्याला रेडीमेड 15-8 दिवस जेवण पुरल एवढं शिदोरी, म्हणजे शिदोरी म्हणण्यापेक्षा जेवणच दिलं रेडीमेड. आणि एकाच्या आईने मात्र त्याला शिदोरी दिली आणि भाकरी कशी बनवायची, भाजी कशी बनवायची हे सगळं सांगितलं, शिकवलं. जो मुलगा रेडीमेड जेवण घेऊन गेला त्याचे काही दिवस आनंदात गेले, मजेत गेले. परंतु ज्याच्याकडे शिदोरी होती त्याला काय झालं, भाकरी बनवावं लागली, भाजी बनवावं लागली, तेव्हा तो जेवायचा. परंतु ज्याला रेडीमेड शिदोरी भेटली होती, रेडीमेड जेवण भेटलं होतं, तो मात्र काही दिवसातच दुःख पावलं. त्याला दुःख पावलं म्हणजे अर्थात काय, ती शिळी भाकरी कडक झाली, त्याला ते जेवण जाईना. परंतु जो मात्र शिदोरी बनवून म्हणजे अर्थात स्वयंपाक करून खात होता त्याचे दिवस मजेत चालले होते. मित्रांनो, सांगायचं तात्पर्य एकच की जेव्हा तुम्ही मुलांसाठी संपत्ती गोळा करून ठेवता, ती संपत्ती काही ना काही दिवसातच संपणार आहे. परंतु शिक्षण मात्र अशी गोष्ट आहे की त्या कारणाने, शिक्षणाने माणूस संपत्ती तर गोळा करू शकतोच आणि पुढचे दिवस पण सुखी जाऊ शकतात त्याचे. मग तुम्ही ठरवा, मुलांना संपत्ती द्यायची की शिक्षण द्यायचं. श्री स्वामी समर्थ, रामकृष्ण हरी.